नमस्कार, श्रावूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवत आहे पौष्टिक अशी टिक्की। बघूया कशी बनवायची ती। त्यासाठी मी बटाटो, बीट किसून घेतलेले आहे। मिरची, आलं, लसूण, छोले ते मी भिजत घालून शिजवून घेतलेले आहेत, ते मी बारीक करून घेत आहे। त्या छोल्यामध्येच मी मिरची, लसूण आणि आले घातलेले आहे, तेही मी त्याच्यासोबतच बारीक करून घेत आहे। येथे मी बटाटो आणि बीट किसून घेतलेले आहे। छोले, मिरची ही बारीक करून घेतलेली आहे। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेंगदाण्याच्या डाळी आणि तांदळाचे पीठ। मसाल्यामध्ये मी जिरेपूड, धनेपूड, लाल मिरचीची चटणी, हळद, थोडीशी अर्धा चमचा साखर आणि चाट मसाला घेतलेला आहे। सेंधव मीठ, साधे मीठ, ते सर्व मसाल्यामध्ये मी घातलेले आहे आणि ते सर्व एकत्र करून मळून घेऊ। मळलेल्या पिठाची गोल अशी टिक्की करून घेऊ। येथे तुम्ही बघू शकता, अशी गोलाकार टिक्की करून घेऊ। अशाच पद्धतीने आपण सर्व टिक्की बनवून घेऊ। ही टिक्की पटकन होते आणि खायलाही खूप खमंग लागते। मुलेही ती आवडीने खातात, तेव्हा नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। येथे आपली सर्व टिक्की बनवून तयार आहे। तवा गरम करून त्यावरती तेल घालून सर्व टिक्की आपण त्यावरती भाजण्यास ठेवून देऊ। सर्व टिक्की आपले तव्यावरती भाजायला ठेवलेले आहेत। वरूनही तेल घालू, त्यामुळे मीडियम गॅसवरती टिक्की भाजून घेऊ। यामध्ये तुम्ही गाजर, अजून तुम्हाला आवडत असलेली भाज्या घालू शकता। येथे तुम्ही बघू शकता, रंगही बदललेला आहे। दोन्ही बाजूनी खरपूस अशी छान खमंग टिक्की भाजून घेऊ। मी राहिलेल्या टिक्कीही त्यावरती भाजण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत। येथे तुम्ही बघू शकता, आपल्या टिक्कीचा रंगही बदललेला आहे, ती छान अशी भाजलेली आहे। तर तयार आहे आपली टिक्की। काढून घेऊ। सॉस सोबत किंवा ग्रीन चटणी सोबत ही ती छान लागते। तर ही टिक्की तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती ते। येथे तुम्ही बघू शकता, छान असा रंग आलेला आहे आणि खायलाही ती खूप छान लागते। येथे तुम्हाला एक मी फोडून दाखवत आहे। येथे बघू शकता, आतमध्ये पर्यंत छान अशी भाजलेली आहे आणि खूप हेल्दी अशी ही टिक्की आहे। तर तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा कशी झाली होती ती तुमची टिक्की। धन्यवाद।